नमस्कार. आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल. आजच्या ताज्या घडामोडी. हिंगोली लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेब यांचा उमरखेड येथे जाहीर सत्कार. हिंगोली लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित महाविकास आघाडीचे अधिकृत खासदार सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेब यांचा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. उमरखेड येथील श्रीराम टॉकीज येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उमरखेड मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, महाविकास आघाडी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी व विविध घटक पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार विजयराव खडसे, तातूभाऊ देशमुख, राम देवसरकर, साहेबराव कांबळे, मोहन मोरे सर, नंदुशेठ अग्रवाल, राजूभाऊ जयस्वाल, दत्तराव शिंदे, कृष्णा पाटील देवसरकर इत्यादी नेते व सर्व आजीमाजी प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक बांधव, युवा सेनेचे सर्व आजीमाजी पदाधिकारी व बांधव तसेच महिला आघाडीचे सर्व संस्थांचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, संचालक, नगरपरिषद नगरपंचायतचे सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष, नगरसेवक, सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच व सदस्य तसेच सर्व सहकारी सोसायटीचे आजी माजी अध्यक्ष व संचालक असे हजारो नागरिक या भव्य दिव्य सत्काराच्या कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती. राजहिरा न्यूज चॅनल मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. सभापती साहेब सर्व ज्येष्ठ वडीलधारी या मंचावरचे मोरे साहेब, कांबळे साहेब, दादा भगिनी, सर्व भागवत उपस्थित असलेले आपले कृष्णाजी पाटील, मंचदाजी, सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी, आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, बांधव आणि भगिनी, खरं तर इतकी गर्दीमध्ये तुम्ही सगळेजण इतके वेळ थांबला हे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सारखं वाटायला की कृष्णा गवा संपतात आणि गवा लवकर दिवशी निघते. त्यामुळे भाषण चालू असताना सुद्धा लोक बोलून सरकार करतात. मी आपल्या सगळ्याची भावनाची खूप कदर करतो. मी कोण करणार पाहिजे, मी आपल्या सगळ्याच्या भावनाची खूप कदर करतो. आपल्या खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो. आपल्या मनात उमरखेडवासियांनी अतिशय प्रयत्न केलं, खूप मोठा विश्वास दिला. पैशाचा एवढा खेळ झाला, एवढा महापूर आला, पण तरीही गावातली सर्वसामान्य मंडळी हल्ली नाही आणि जे काही मनामध्ये सगळं ठासून भरलं होतं ते मशीनमध्ये उतरवलं. याची जाणीव माझ्याकडे कोणाला जाऊ शकत. खरं मला असं वाटतं की मी या महाराष्ट्रातला नसेल तर भारतातला एकमेव लोकसभेचा उमेदवार असा मी सगळ्यात कमी घटना आणि माझ्या विरोधात तिकडे असा खूप अशी कंडिशन आल्या. हो काय कसं आहे
सगळे